बऱ्याच जणांचं लक्ष या बजेटकडे याच्यासाठी आहे की याच्यात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा कमी होतो का, टॅक्सेशन मधला कुठला रिलीफ होतो का. पण टॅक्सेशन तेव्हाच असतं जेव्हा तुम्ही काहीतरी उत्पन्न मिळवता किंवा तुम्ही काहीतरी नफा मिळवता. तर मुद्दा असा आहे की हे बजेट सादर होताना लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी या बजेटकडे सामान्य गुंतवणूकदारांनी, सामान्य भारतीयांनी कसं बघायला हवं. नकळतपणे सामान्य गुंतवणूकदार खूप मोठी रिस्क घेऊन बसतात आणि त्यामुळे त्यांचा जो 8 ते 9 तासाचा कामाचा वेळ आहे त्यावरती देखील ते परिणाम करून घेतात. त्यात परफॉर्मन्स होत नाही, मग परत तो झालेला लॉस आहे तो तिकडनंच भरून काढायचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. रिॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट टाळली पाहिजे. बजेटकडे अशा दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येतं की सरकार आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना देत असतं की मे बी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट वाढणार आहे का, कन्झम्पशन रिलेटेड गोष्टींवरती बूस्टर डोस मिळणार आहे. अशा पावलांना ओळखून त्याप्रमाणेची 8 ते 10 वर्षाच्या दृष्टिकोनातल्या गुंतवणुका जर आपण केल्या तर त्या स्टेबल इन्व्हेस्टमेंट्स होऊ शकतात. जर आपण पटकन आता हात धुवून घेऊया, काहीतरी अनाऊन्समेंट केली याच्यामधनं, तर मला वाटतं ज्यांची कॅपॅसिटी 1-2 कोटी इन्व्हेस्टमेंटच्या आतमधली आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ट्रॅपमध्ये अडकू शकतात. त्यापासून त्यांनी जितकं लांब राहावं असा माझा तरी विचार आहे.